ब्रांच मॅनेजर आहे आणि त्यानेच मला जो आता मी मोबाईल मधनं शूट करतोय तो मोबाईल घेताना चांगले सजेशन दिलेले आणि बेस्ट ऑफर्स प्रोव्हाइड केलेले. तर एस एस मध्ये जाऊन खूप वेळ गेला भाई, जाम गर्दी. आम्ही आता जातोय जत्रेला. अरे आमचे मित्र आदेश हो. तर आम्ही आता थोड्याच वेळात तुम्हाला देवीचं दर्शन घेताना दिसू. बरोबर ना? समजने वाले को इशारा. हा, तिकडे एक छोटासा मॅटर झालाय. प्रेक्षकांसाठी एक खास मेसेज म्हणजे असेच पुढे पुढे लॉग बघत राहा आणि सपोर्ट करत राहा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. सर्वप्रथम तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज गुढीपाडवा आहे, त्यानिमित्त आपण चाललो आहे श्रीदेवी सातेरी मंदिर म्हापण या ठिकाणी. त्या ठिकाणी देवीचा उत्सव असतो व तिकडे कोणकोणते कार्यक्रम असतात ते तुम्हाला आम्ही या व्लॉगमधून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे. तर पाहत राहा व्लॉग, मजा येईल तुम्हाला. धन्यवाद. तर तुम्ही थोडासा चेंज बघू शकता आउटफिटमध्ये. तर आम्ही सकाळी जायचं ठरवलेलं, पण काहीचा प्लॅन चेंज झाला आणि त्यामुळे आम्ही आता संध्याकाळी जातोय. आणि गरमीचे दिवस चालू झाले आहेत, गरमी खूपच वाढली आहे, त्यामुळे कुर्ता घालून त्या ठिकाणी जाणं काहीच पॉसिबल नाही आहे. तर आता 2-4 कामं आहेत ती करतो आणि मग थेट भेटतो तुम्हाला डायरेक्ट मंदिरापाशी. पण कामं काय आहेत ती पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये, पाहत राहा, मजा येईल तुम्हाला. तर आम्ही येऊन पोहोचले एस एस मोबाईल शॉपिंग कुडाळमध्ये, चिंतामणी प्लाझामध्ये असलेल्या दुकानात. तर आपला मित्र या ठिकाणी ब्रांच मॅनेजर आहे आणि त्यानेच मला जो आता मी मोबाईल मधनं शूट करतोय तो मोबाईल घेताना चांगले सजेशन दिलेले आणि बेस्ट ऑफर्स प्रोव्हाइड केलेले. नववर्षानिमित्त या ठिकाणी सेल्स आहे. प्रत्येक सणासुदीला या ठिकाणी सेल असतो आणि माणसं येतात आणि नवनवीन मोबाईल किंवा ॲक्सेसरीज खरेदी करतात. आम्हाला तशात काही ॲक्सेसरीज खरेदी करायच्या आहेत. त्या काय आहेत त्या आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत, पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसतीलच. तर एस एस मध्ये जाऊन खूप वेळ गेला भाई, जाम गर्दी. हा बघा माझा मित्र शुभम, आम्ही एकत्रच कामाला आहे आणि आम्ही आता जातोय देवळाकडे, दर्शन वगैरे घेतो आणि तुम्हाला दाखवतो तिकडे कुठले कुठले कार्यक्रम असतात ते. शुभम जाऊया, चला बाय. तर मंडळी आपल्यासोबत माझा भाऊ आणि वैभव आहे. आम्ही आता जातोय जत्रेला. हाय हाय करा, ब्लॉगला हाय करा. तर चला, आम्ही आपला प्रवास सुरू केलेला आहे. डायरेक्ट भेटूया मंदिरापाशी. ओके, पाहू शकता मंदिरापाशी पोहोचलो, गर्दी बघा लोकांची. सोबतचे शुभम. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत, कपड्यांची आहेत, खेळणी वगैरे आहेत. वेगवेगळ्या प्रकारची खूप सारी दुकाने या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. ज्यूस सेंटर पण या ठिकाणी आहे बघा. आळवे बंधू या ठिकाणी. अरे आमचे मित्र आदेश हो. कधीपासून होय, ही विद्युत रोषणाई बघा तुम्ही. आय कॅप्चरिंग अशी विद्युत रोषणाई आहे. लोकांची गर्दी तुम्ही बघू शकता या ठिकाणी. अजून गर्दी वाढेल, जशी जशी रात्र होईल तशी गर्दी वाढेल. पालखी सोहळा वगैरे ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी हा रस्ता पूर्णपणे जाम असेल माणसांच्या गर्दीने. काहीसं आम्ही खूप असं दमून त्या ठिकाणी पोहोचलो इकडे, कारण एस एस मध्ये आम्हाला खूप वेळ गेला. थोडस काम ते लांबलं पण फायनली झालं. तर हा मंदिराचा परिसर
आणि तुम्ही लाईन बघू शकता दर्शनासाठी. श्रीदेवी सातेरी मंदिर म्हापण ज्या ठिकाणी हा उत्सव आहे तिकडे आम्ही पोहोचलो. लाइटिंग आहे इकडे ही बघा. माझ्यासोबत शुभम आहे. पहिल्यांदाच आलास ना? हो. थोड्याच वेळात आम्ही दर्शन घेऊ. बघू तिकडे शूट करायला भेटते का. भेटल्यास अवश्य तुम्हाला दाखवू. तर आम्ही आता दर्शनासाठी लाईन मध्ये थांबलोय. माझ्यासोबत शुभम आहे. दिसत करता लाईन बघूया. पुढे पुढे जाईल तसं आम्हाला दर्शन भेटेल. मग दाखवतो. जाम गर्दी दाखवतो तुम्हाला पुढे. पाहत राहा. तर हे मंदिर आहे. मंदिराचा परिसर आहे. जवळून बघितला तर असा दिसतो. आणि वरती ही लाइटिंग आहे. लाईन मधनं आम्ही दर्शन घ्यायला पुढे पुढे जातोय. पूर्ण मंदिर माणसांनी गजबजलेलं आहे. लोकांची गर्दी तुम्ही बघा बाजूना. दर्शन वगैरे घेऊन लोक जात आहेत. थोड्याच वेळात आम्हाला दर्शन भेटेल देवीचं. तर आम्ही आता मंदिरामध्ये दाखल झालो. तर तुम्ही बघू शकता. सजावट बघू शकता. आणि ही अशी बनावट आहे मंदिराची. दरवर्षी या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी हा उत्सव इथे असतो. लोक लाखोंच्या संख्येने या ठिकाणी त्या उत्सवाला भेट देतात. तर आम्ही आता थोड्याच वेळात तुम्हाला देवीचं दर्शन घेताना दिसू. गर्दी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. तर श्रीदेवी सातेरी म्हापण तर आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आम्हाला व्यवस्थित दर्शन भेटलं. फक्त तिकडे जरासं शूट करायला नाही भेटलं तरी पण थोडेसे 1-2 क्लिप काढलेत ते तुम्ही पाहिलाच असताल. तर आता आम्ही आलोय सिद्धेश्वर मंदिर म्हापण या ठिकाणी. जरा पुढे 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. शुभम तुला कसं वाटलं पहिल्यांदा तू या ठिकाणी म्हापणला येऊन दर्शन वगैरे घेतलं तर? खूप छान वाटलं. दर्शन पण आम्हाला खूप लवकर मिळालं. खूप बरं वाटतं. हां, पहिल्यांदाच हा आपल्या ब्लॉगमध्ये ॲपियर होतोय. तर त्याचा पण एक्सपिरियन्स त्याने तिथे शेअर केला. तर तसंच तुम्हाला पण माझ्यासोबत फिरायचं वगैरे असेल, माझे जे मित्र आहेत खास करून जे आज त्यांनी प्लॅन करून त्या ठिकाणी आम्हाला टांग दिली, तर त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर आधी सांगा आणि तयारीमध्ये राहा, ही विनंती. बरोबर ना? बरोबर. समजने वाले को इशारा. हां. तर आम्ही आलो सिद्धेश्वर मंदिर म्हापण या ठिकाणी. माझा भाऊ आणि वैभव आहे. माझ्या भावाचा नाव दीपेश आहे. तर तुला पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये येऊन कसं वाटतंय? मस्त वाटतंय. हां, मग तू माझे व्लॉग वगैरे बघतोस ना? हो, लाईक पण करतो. हां, मग यांना मेसेज काय देशील आपल्या प्रेक्षकांना? प्रेक्षकांसाठी खास मेसेज म्हणजे असेच पुढे पुढे लॉग बघत राहा आणि सपोर्ट करत राहा. धन्यवाद. तर या ठिकाणी आम्ही पोहोचलो सिद्धेश्वर मंदिर मध्ये. मस्त अशी बनावट असलेलं एक सुंदर मंदिर या ठिकाणी म्हापण येथे आहे. बघू शकता नंदी महाराज आणि श्रीदेव महादेव यांची पिंडी आहे तिकडे. आम्ही दर्शन घेतो तसं तुम्ही पण दर्शन घ्या.
तर शुभम, तू या मंदिराची बनावट बघतोय, तर तू प्रेक्षकांना काय सांगू इच्छितो ही बनावट बघून? मंदिराची बनवट खूप छान आणि सुंदर आहे इकडे बसल्यावर मन खूप प्रसन्न होतं. तर खरंच इकडे बसल्यावर मन खूप प्रसन्न होते व एक शांतता, स्थिरता भेटते. तर तुम्ही पण या मंदिरामध्ये या, दर्शन वगैरे घ्या. मापनमध्ये हे सातेरी मंदिराच्या जरा पुढे त्या ठिकाणी हे मंदिर आहे. या मंदिराचं तुम्ही दर्शन घ्या. तर दर्शन दोन्ही मंदिरात घेऊन आम्हाला लागली आता थोडीशी भूक. खूप भूक लागली, थोडी नाही खूप भूक लागली. आम्ही काहीतरी खायला जातोय. तोपर्यंत तुम्ही ही लाइटिंग बघा. तर या ठिकाणी आम्ही आलोय गोबी मंचुरियन स्टॉलवर. तर तिथे नूडल्स आहे, राईस आहे आणि गोबी मंचुरियन आहे. तुम्ही बघू शकता तिकडे. आता आम्ही ऑर्डर केले आहेत नूडल्स, खातो. इग्नोर केल्याने इग्नोर केल्याने इग्नोर केल्याने खूप ऐकलं नाही. खुश झाले हॅपी कस्टमर. या ठिकाणी आमची ऑर्डर आली आहे. नूडल्स त्यांच्याकडनं आम्ही रिव्ह्यू घेऊया कसे लागले ते. कसे आहात? चांगले आहेत. शुभम, मी पण टेस्ट करतो आणि सांगतो कसे लागले ते. आमचं कसं आहे, आपण जेन्युइन रिव्ह्यू देतो जे असेल ते. बात तो सही है. तर नूडल्सची टेस्ट खूप चांगली होती. आता आम्ही आलोय लिंबू सरबत प्यायला. इकडे एक छोटासा मॅटर झालाय, त्यात आपण लक्ष नको देऊया. आपण ते लिंबू सरबताचा आस्वाद घेऊया. काय शुभम, बरोबर ना? लिंबू सरबत थंड होऊया, गरमी होते. तर आमचे काही मित्र आहेत, त्यांची आम्हाला इथे आठवण येते. पण ठीक आहे, नाही आला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तुमच्या वतीने आम्ही खातो, पितो, मजा करतो. पुढच्या वर्षी तुम्ही आमच्या सोबत या. तर आम्ही आता लिंबू सरबताची मजा घेतो. या ठिकाणी लिंबू सरबत. कसा हा आमचा किलेस आला इकडे. तिलेच म्हणतो आलाय का एकच लाज नाही वाटणार. आपल्याला याने मी आता गेलं, आता म्हणजे झालं अर्धा तास झालो पिक्चर गेली. कसं गेलं अवघड नाही खरं. या ठिकाणी या माणसाने आपल्याला लेट केलाय आणि स्वतः फिरत राहिलाय. अशा बरेच जण होते आपल्या सोबत ज्यांनी आपल्याला पहिले येतोय तो सांगून नंतर टांग दिली. पण सगळं घेतलं. येस, मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता, जत्रा कोकणातली जत्रा. हेवी ड्रायव्हर. माझा तोंड दाखवायचं आणि पण काहीतरी दाखव. तुझा कंटेंटच त्याच्यावर तोंडच कंटेंट हा. तर या ठिकाणी आम्ही आता थोडी दुकानं एक्सप्लोर करायला जातोय पुढे. तेजस आम्हाला फिरवतो इकडे. थोड्या वेळात आम्ही या ठिकाणी खाल्या मागं काय देऊ ना. गर्दी खाली. तर फिरत फिरत आम्ही मंदिराच्या दुसऱ्या बाजूला आलोय. या ठिकाणी सुद्धा तुम्ही दुकानं पाहू शकता. तेजस आपल्याला फिरवते पण काय घेऊन देत नाहीये. खेळणी घेऊन जा बघ, थोडे खेळणी बघ, भावला देऊ ते भावला देऊ. तर या ठिकाणी तुम्ही गर्दी पाहू शकता. गर्दी बघून बघून कंटाळले लोक, बाकी काहीतरी दुसरा काही दाखव. हा मग तेजसला बघा, त्याला पण बघून कंटाळला असाल बात तो सही है. त्याला पण बघून कंटाळला असाल तर आपण
नवीन माणसं ऍड करूया लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर करा. 1000 करा 1000. तर आम्ही आता परतीचा प्रवास या ठिकाणी सुरू करतोय. तुका हे बघा. बसायचं तेजसला याच्यात बसायचं आहे पण आम्ही त्याला अलाव नाही करत आहोत. त्या ठिकाणी आमचं फिरून वगैरे झालंय त्याच्यासोबत. तर तेजसचा आम्ही निरोप घेतो. चल तेजस. बाय बाय. चल शुभम. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गर्दी आता वाढत चालली आहे. या ठिकाणी आमचं जत्रा फिरून वगैरे झालेलं आहे. तर आम्ही आता आमचा परतीचा प्रवास सुरू करतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल, तुम्हाला कुठले कुठले क्षण आवडले असतील व कुठली कुठली तुम्हाला माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. एक आमचा सामान्य माणसाचा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मी या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हसा खेळा आणि मजेत राहा.